बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी चिंता, पण सरकारने हे आश्वासन दिलासा देणार आहे, दिलासादायक आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने काय नवीन योजना आणलेल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अजून काय 2100 रुपये जमा होणार आहे का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले गेले आहेत। पण सध्या सुरू असलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमुळे अनेक महिला चिंतेत आहेत। तर अर्जांची छाननी प्रक्रिया काटेकोरपणे केली जात आहे असल्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। आणि यामुळे अर्ज जे आहेत ते भरलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बघा, तर कसे वातावरण निर्माण झाले आहे तुम्ही बघू शकता। तर नेमकी समस्या काय आहे बघू शकता। राज्यभरात लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत, पण छाननी प्रक्रियेमुळे अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। महिलांना प्रश्न पडला आहे की आपला अर्ज बाद होणार आहे का, आता पुढचा हप्ता मिळणार आहे की नाही। तर पात्र असून सुद्धा काही महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जे आहेत त्याची रक्कम अजूनपर्यंत जमा झाली नाही। तर बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे। तर सरकारचं दिलासा देणारं पाऊल बघा, इथं बघू शकता महायुती सरकारने स्पष्ट केलेल्या बघा। तर महायुती सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांचे अर्ज वैध आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महिलांना दिलासा देत सांगितले आहे की चुकीच्या दस्तऐवजांमुळे कागदपत्रांमुळे बाद होऊ शकतो, पण वैध अर्जदारांवर अन्याय होणार नाही। ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, तर पहिल्यासाठी तुम्ही बघू शकता की यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती, त्यामुळे तुम्ही अर्ज दिलेली सर्व माहिती खरी असेल तर अशा महिलांना चिंता करण्याचे काहीच कारण नाही। तर बघू शकता ताईंनो की लाडकी बहीण योजनेसाठी पण तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर ते पण मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। पुढे बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, आतापर्यंत महिलांना 5 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत। 6वा हप्ता जो आहे तो डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित पैसे दिले जातील अशी खात्रीलायक आहे। तर लाडक्या बहिणींना योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना बघू शकता की आर्थिक फायदा झालेला आहे। सरकारची तपासणी प्रक्रिया ही फक्त मदत योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आहे। त्यामुळे महिलांनी न घाबरता आता संयम राखावा। तर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे। तर सरकारने मराठी योजना आणि संपादित तिकीट महिलांसाठी सुरू केलेले आहेत। माझी लाडकी बहीण योजनेचे यश मोठे आहे। अर्जांची छाननी प्रक्रिया ही योजनेअंतर्गत पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक आहे। बघा, त्यामुळे महिलांनी सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवावा आणि या प्रक्रियेचा एक भाग म्हणून संयमाने वाट पाहावी। तर बघा, तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमचा, तर बघू शकता देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आमचे पैसे जमा होणार की नाही। तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि नवीन माहिती मिळत असते। ठीक आहे, तर बघू शकता देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झाले आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, तर त्यांनी आता महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये त्यांना खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लवकरच बाकी जिल्ह्यांच्या जे आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि तुम्हाला पण लवकरच दाट मिळण्याची शक्यता आहे। तर मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत नवीन निर्णय झालेला आहे की शासनाकडून सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की लवकरच तुम्हाला जो 2100 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका की आम्हाला पैसे आले आणि आम्हाला आले त्या मित्रांना का आले नाही, आम्हाला मेसेज आला त्यांना का आला नाही, तर असं पण तुम्ही समजू नका। कारण लाडकी बहीण योजना जी आहे ती शासनाने 46,000 कोटी रुपये तुम्हाला दरवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केलेले आहेत। बघा, तर ही सर्वात मोठी योजना आहे लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रात नंबर 1वर चालणारी ही योजना ठरलेली आहे आतापर्यंत। त्यामुळे लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळे या योजनेला एक मोठं जे आहे ते मिळालेलं आहे। बघा,
तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे ही योजना एक महिलांसाठी मोठी फायदेशीर ठरलेली आहे आणि खरंच गरजू आणि गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी सर्वांना आता लागलेली आहे बघा. तर आता अर्जित छाननीमध्ये तुम्ही जरी या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही. कारण अर्जित छाननीमध्ये काय होणार आहे की जे बोगस काम होत होतं पहिले लाडक्या बहिणींच्या नावाने बघा, ज्यांनी बोगस आधार कार्डचा वापस केलेला आहे बघा, बोगस आधार कार्ड नंबर बनवून 2-3 4 अर्ज भरलेले आहेत, तर अशांना चाप बसणार आहे. कारण यांच्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्यांनी हडप केलेले आहेत बघा. 50-50 हजार 70-70 हजार त्यांनी असे हडप केलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे वापरून सण. वेगवेगळे आधार कार्ड नंबर टाकून सण सातारा वगैरे इथं बहुतेक ठिकाणी आपण बघितलं, संभाजीनगर, मुंबई साईड असं भरपूर ठिकाणी आपण बघितलं की लाडकी बहीण योजनेचे चुकीच्या पद्धतीने पैसे गेलेले आहेत. त्यामुळे आता अर्जित छाननी होणार आहे. खरंच ज्या गरजू महिला आहेत, गरीब महिला आहेत किंवा नोकरदार आहेत यांना पण मिळणार नाही बघा. नोकरदार महिलांनासुद्धा काही मिळणार नाही 1 रुपया पण. आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे तर अशांना पण हे पैसे मिळणार नाहीत. तर हे पैसे कोणाला मिळतील? जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, की ज्यांचं वय 21 ते 65 दरम्यान बसत आहे, त्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, ठीक आहे. तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे संपत्ती जास्त म्हणजे हे नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे. हे पैसे कोणाला मिळतील? जे गरजू महिला आहेत, ज्यांच्याकडे खरंच काहीही नाही, त्यांना कोणत्याही प्रकारे सहारा नाही. सक्षम बनवण्यासाठी ही पैसे त्यांना मिळणार आहेत. आणि जे आता निराधार महिला आहेत, वृद्ध माता बहिणी आहेत, वृद्ध आजीबाई आहेत, तर त्यांनासुद्धा 2000 रुपये 2100 रुपये त्यांना खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार. त्यांना पण 2000 रुपये मिळणार आहेत. अगोदर त्यांना 1300 रुपये असे काही मिळत होते, आता त्यांना 2000 रुपये महिना मिळणार आहे. तर मोठे अपडेट आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर बघा, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि सरकारी योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा की आम्हाला हे समजत नाही, आम्हाला ते समजत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.